वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. संसारामध्ये काही जरी अर्पण केलं तर फार झालं तर त्याचा मोबदला माणसाला पुण्य शक्ती मिळेल, पण पुण्य स्वरूपता मिळणार नाही. पुण्य स्वरूपता मिळण्याकरता संतांना किंवा देवाला अर्पण केलं पाहिजे. जेव्हा आपण संतांना किंवा देवाला अर्पण करत असतो तेव्हा त्या शब्दाला समर्पण भाव असा असतो. संसारामध्ये नुसतं अर्पण आहे आणि परमार्थामध्ये समर्पण आहे. जीवाने जगात दोघाकडेच मागावं, एक देवाकडे तरी मागावं किंवा संतांच्याकडे तरी मागावं. ज्याला मागण्याची नेहमी अशा प्रकारची गरज असते त्याला जीव म्हणतात. ज्याचं मागणं संपलेलं असतं त्याला साधू म्हणतात आणि जगाचं मागणं पूर्ण करत असतो त्यानं संत म्हणतात. मोठ्या माणसाकडे आपण येऊ लागलो. येत असताना प्रकार असा की मोठ्यांचा मोठेपणा आपल्याकडे कुठेतरी चिटकत असतो. काहीतरी मोठेपण आपल्याकडे येऊ शकतं आणि असं जेव्हा मोठ्यांचं मोठेपण आपल्याकडे येऊ लागलं तेव्हा स्वतःचं समालोचन करणारा साधक विचार करतो, हा मोठेपणा माझ्याकडे का येऊ लागला. कारण खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जर जायचं असेल तर आपल्याकडे कुठलाच मोठेपणा असता कामा नये. प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये मोठेपणा पूर्ण होण्याकरता प्रयत्न करणारी माणसं कधी मोठी होत नाहीत, ती छोटीच होतात. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये एखाद्या वेळेला मोठेपणा येऊ लागला तर खऱ्या अर्थाने मोठा तो असतो की जगात जो सर्वात छोटा होतो तोच खऱ्या अर्थाने मोठा असतो. दास झालो की मी कल्पच्या कल्प जरी झाले तरी मी निवांत राहीन, इतकं मोठेपण संतांच्या दास्यत्वामध्ये. मोठ्याच्या दास्यत्वामध्ये जो आनंद मिळत असतो तो कनिष्ठाच्या मालकीमध्ये आनंद मिळत नाही. महाराजांना ही गोष्ट मान्य असल्यामुळे संकोचित जीव महत्वाच्या भारे, महाराज म्हणतात आम्हाला दास्यत्व हे सगळं बरं वाटतं. संकोचित जीव महत्वाच्या भारे, संकोचित जीव महत्वाच्या भारे, दास्यत्वची बरे बहु वाटे, कळाविजी माझी आवडी हे संता, देणे तरी आता हेची द्यावे. तुमचे चरण पावविलो सेवा, म्हणवणे हेवा हाची करी, कळाविजी माझी आवडी हे संता, देणे तरी आता हेची द्यावे. विनवणे तुका वंदितो चरण, विनवणे तुका वंदितो चरण, लेखार जरेण चरणीचा, कळाविजी माझी आवडी हे संता, देणे तरी आता हेच द्यावे. पांडुरंगा करू पांडुरंगा करू चरणा संतान पंचकृपादाने कथिका विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथिका विस्तारू, महादी सद्गुरुदा सत्ता, दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता. काय माझे वाणी मानेल संतांसी, रंजवो चित्तासे आपुलिया, माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी,
या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 संकोचित जीव महत्वाच्या भारे दास्यत्वाची बरे बहु वाटे कळाविजी माझी आवडी हे संता देणे तरी आता हेची द्यावे. संत हृदय सम्राट अनंत कृपा मूर्ती जगद्गुरु श्री तुकोबाराय अमृतमयी पुण्यसलीला चंद्रभागेच्या पवित्र काठावर भगवान श्री पंढरीशाच्या चरण सानिध्यात आपण चिंतन सेवेकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. चिंतन सेवेकरता जगद्गुरु तुकोबारायांचा मागणी करणारा संतांच्याकडे आपलं मागणं मागवणारा हा अभंग आहे. प्रामुख्याने काल्याच्या अगोदरची चिंतन सेवा ही मागणीची चिंतन सेवा समजली जाते, जागराची चिंतन सेवा समजली जाते. जीवाने जगात दोघाकडेच मागावं, एक देवाकडे तरी मागावं किंवा संतांच्याकडे तरी मागावं. ज्याला मागण्याची नेहमी अशा प्रकारची गरज असते त्याला जीव म्हणतात. ज्याचं मागणं संपलेलं असतं त्याला साधू म्हणतात आणि जगाचं मागणं पूर्ण करत असतो त्यानं संत म्हणतात. विठ्ठल काही प्रसिद्धच असतात पण सिद्ध नसतात, काही सिद्धच असतात पण प्रसिद्ध नसतात, काही सिद्धही नसतात प्रसिद्धही नसतात. क्वचित असे असतात की ते प्रसिद्धही असतात आणि सिद्धही असतात. विठ्ठल विठ्ठल काही सिद्ध नसतात पण प्रसिद्ध असतात. काय महाराज तोफा गर्दी असते का, प्रसिद्ध असतात. पण सिद्धपणाच्या बाबतीतला विचार कंसात. काही सिद्ध असतात प्रसिद्ध नसतात. वेडी रे माझी दडे महिमे भेणे. आपला आनंद स्वतःचा आत्मानंद लुटण्याकरता जगातने आपल्याला संबंधी सोय न धरावी, प्रसिद्धी व्हावी, होऊ नये. आणि कुठल्या तरी वेळेपणाच्या बुरख्यात लपून भगवंताच्या आनंदामध्ये सतत राहणारा वर्ग सिद्धांचा वर्ग आहे. तो प्रसिद्धीच्या मागे जात नाही. प्रसिद्धी होऊ लागली तर तो बाजूला जातो. दृष्टांत वाचलेला आहे. दोन बंधू संत होते, अरण्यात राहत होते, विरक्त होते. त्यांची कीर्ती वाऱ्या हाते माप चाले, सज्जनांचे याने याने चौकड पसरली, राजापर्यंत पोहोचली. राजा आस्तिक होता, भावनिक होता. राजाच्या मनामध्ये असं आलं की अशा साधूंचं आपण दर्शन घेऊन यावं. राजा दर्शनाकरता निघाला. यंत्रणा पुढे चालत होती. निरोप समजला पुढे की राजेसाहेब आपल्या दर्शनाला येऊ लागलेत. दोन संत आपसात विचार करू लागले, राजा दर्शनाला येऊ लागला म्हणजे विघ्नच येऊ लागलंय. आताच्या काळात जर असतं तर आम्ही किती प्रसिद्ध करतो महाराज, मीडिया जमा करतो, आमच्या घरी मंत्री येऊ लागलेत, असं बरं वाटतं. पण राजा येऊ लागला म्हणजे दोघांना वाईट वाटायला लागला. तर काय करायचं, राजा म्हणजे एक प्रकारचा विक्षेप आहे. राजाने आपल्याला राजमान्यता दिली तर समाज आपल्या मागे लागेल. काय केलं पाहिजे, दोघांनी युक्त केली आणि सांगितलं जेव्हा राजा जवळ येणार आहे अशा वेळेत आपण भांडणं करायची. कशा करता भांडणं करायची, माझी भाकरी तू जास्त खाल्ली आणि तुझी भाकरी मी जास्त खाल्ली, भाकरी करता भांडायचं. प्रसंगाविशेषात राजा 2-3 किलोमीटरच्या आसपास आलेले होते. समोर आलेल्या सेवकांनी निरोप सांगितला, महाराज येऊ लागलेत आपल्याकडे. एकमेकात भांडू लागले. भांडण पाहिलेलं सेवकाने पाहिलं आणि राजेसाहेबांना निरोप दिला, सरकार ज्यांच्या दर्शनाला तुम्ही चाललात त्यांची चुकीची बातमी आहे. ते विरक्त संत नाहीत, सत्कोर भाकरीच्या तुकड्या करता आपसात भांडू लागले. राजाने विचार केला, भाकरी करता भांडतात तर संत कुठले, चला परत. राजा निघून गेला. दोघे हसायला, बरं झालं म्हणाले, पिढा गेली. सिद्ध असतात पण प्रसिद्ध नसतात.
काही सिद्धही नसतात, प्रसिद्धही नसतात. एक वर्ग असा की तो प्रसिद्धही असतो, सिद्धही असतो. जीवत्व दशा तिचंच नाव आहे. जी अपूर्ण असते ती जीवत्व दशा. अपूर्णपणा घालण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. प्रयत्नाची साधनं प्रत्येकाची भिन्न भिन्न समजुतीप्रमाणे असतात. ज्याचं चुकलेलं साधन असतं तो पामर असतो, ज्याचं योग्य साधन असतं तो जिज्ञासू असतो. योग्य साधनातून आपल्या जीवनातला अपूर्णपणा घालवण्याचा प्रयत्न करणारा साधक आणि तो अपूर्णता नष्ट करण्याकरता अर्पण करत असतो. जोपर्यंत आपण अर्पण करत नाही तोपर्यंत आपली अपूर्णता जात नाही. विठ्ठल विठ्ठल तपे विण दैवत विठ्ठला विण प्राप्त गुजरे नाही कोण सांगे तपे विण दैवत विठ्ठला विण प्राप्त तपे विण दैवत विठ्ठला विण प्राप्त बुझे तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त गुजे विण ही तर कोण सांगे. दिल्याशिवाय मिळत नाही. सिद्धांत तुकोबार ज्ञानोबारा सांगतात. तेव्हा आपण आपल्या जीवनातली अपूर्णता नष्ट करायची असेल तर अर्पण भाव निर्माण केल्याशिवाय राहत नाही, जमत नाही. संसारामध्ये अर्पण करावं लागतं. अर्पण कोणाला करायचं, का करायचं, किती करायचं, केव्हा करायचं चिंतन वेगळं आहे. संसारामध्ये काही जरी अर्पण केलं तर फार झालं तर त्याचा मोबदला माणसाला पुण्य शक्ती मिळेल, पण पुण्य स्वरूपता मिळणार नाही. पुण्य स्वरूपता मिळण्याकरता संतांना किंवा देवाला अर्पण केलं पाहिजे. जेव्हा आपण संतांना किंवा देवाला अर्पण करत असतो तेव्हा त्या शब्दाला समर्पण भाव असा असतो. संसारामध्ये नुसतं अर्पण आहे आणि परमार्थामध्ये समर्पण आहे. सम हा उपसर्ग लागल्यानंतर सर्वांगीण रीतीनं जे अर्पण करणं याचं नाव आहे समर्पण. जगामध्ये समर्पण करण्याच्या फक्त दोनच शक्ती, वास्तविक नावानं दोन म्हणायचे, अर्थात एकच शक्ती आहे. भगवान परमात्म्याची शक्ती समर्पण करणं आणि संतांच्या पुढे समर्पण करणं असं म्हणता येईल. परमात्म्यापेक्षा देखील संत शक्ती समर्पण करण्याकरता अत्यंत सोयीस्कर आहे, सोपी आहे. आणि सर्वांगीण लाभाचा विकास करणारी शक्ती म्हणजे संत शक्ती आहे. भगवान परमात्म्याला समर्पण केल्यानंतर सुद्धा काही अपूर्णता राहू शकते. अनेक इतिहास आहे. नामदेव महाराज समर्पण पूर्ण भावनेने होते. जेव्हा दूध पाजू लागले आणि भगवान पांडुरंग परमात्मा दूध पीत नाही ते पाहिल्यानंतर सिर पछारे ना मारोत. केवढं समर्पण आहे. देवा तुम्ही जर माझ्या हातचं दूध पीत नसाल तर लक्षात ठेवा धडक मारून प्राण देईल. केवढं समर्पण आहे. इतकं समर्पण असताना सुद्धा संतांच्या समर्पणाची बाकी शिल्लक राहिली. आणि प्रसंग विशेषात आमचे वैराग्य रागसिक गोरोबा काका महाराज यांच्याद्वारा आणि नामदेव महाराजांचं कच्चे पण सिद्ध झालं. प्रत्यक्षात पांडुरंग परमात्म्याने पुन्हा 3 परीक्षा घेतल्या. तिन्ही परीक्षेमध्ये नामदेव महाराज आणि अयशस्वी झाले. आणि मग पूर्ण समर्पणात्वा करता विसोबा खेचरांच्याकडे पाठवलं गेलं. नामदेव महाराज पूर्ण प्राप्त झाले. हे समर्पण आहे. आणि हे समर्पण करत असताना आपल्या जीवनातला अहंकार
कुठलेही विकार, कुठली संपत्ती, कुठलाही अभिमान, तादात्म्य, प्रेम, आपल्या जवळचं जीवत्व दशेमध्ये असणारं सगळंच्या सगळं भांडवल पूर्णपणे देणं हे समर्पणाचं लक्षण आहे. संतांच्या सहवासामध्ये प्रथमतः माणसाच्या जीवनातल्या गरजा पूर्ण होतात आणि नुसतं गरजा पूर्ण होऊन भागत नाही, त्यानंतर आवड पूर्ण होते. महाराजांच्या चिंतनातलं नेहमी चिंतन आठवतं की माणसाच्या जीवनामध्ये गरजा आणि आवड या दोन्ही गोष्टी असतात. भूक लागल्यानंतर मनुष्य जेवण करतो, आवड म्हणून करत नाही, गरज म्हणून करतो. तहान लागल्यानंतर मनुष्य पाणी पितो, आवड म्हणून पित नाही, गरज म्हणून पितो. आजारी पडल्यानंतर मनुष्य औषध घेतो, आवड म्हणून घेत नाही, गरज म्हणून घेतो. थंडी वाजू लागल्यानंतर मनुष्य अंगावर कपडे घेतो, आवड म्हणून घेत नाही, गरज म्हणून घेतो. भूक लागल्यानंतर गरज म्हणून जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर हात धुतो, खाणं बंद करतो. पण हात धुतल्यानंतर काही माणसं पोटभर जेवल्यानंतर सुद्धा खातात. अगोदर गरज आहे तोपर्यंत ताटातलं खातात आणि गरज संपल्यानंतर आवड निर्माण झाली की खिशातल्या पिशवीतलं खातात. विठ्ठल दुसऱ्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येण्यासारखं की जीवाच्या पूर्णत्वाकरता गुरुच्या माध्यमातून जीवनाची अपूर्णता जाईल, पण आवड पूर्ण होण्याकरता मात्र संतांच्याकडे समर्पण होण्याची गरज आहे. जेव्हा मोठ्या माणसाकडे आपण येऊ लागलो, येत असताना प्रकार असा की मोठ्यांचा मोठेपणा आपल्याकडे कुठेतरी चिटकत असतो, काहीतरी मोठेपण आपल्याकडे येऊ शकतं. आणि असं जेव्हा मोठ्यांचं मोठेपण आपल्याकडे येऊ लागलं तेव्हा स्वतःचं समालोचन करणारा साधक विचार करतो, हा मोठेपणा माझ्याकडे का येऊ लागला? कारण खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जर जायचं असेल तर आपल्याकडे कुठलाच मोठेपणा असता कामा नये. काही वेळेला माणसाकडे मोठेपणा येतो, संसाराच्या काही साधनेतून माणसाच्याकडे मोठेपणा येतो. नवे नवे संसारामध्ये मोठेपणा करता काही माणसं आश्रय करतात. काही वेळेला माणूस मोठेपणा करता गुणाचा आश्रय करतो. काही वेळेला मोठेपणा प्राप्त होण्याकरता मनुष्य कलेचा आश्रय करतो. काही वेळेला मनुष्य मोठेपणा प्राप्त होण्याकरता ज्ञानाचा आश्रय करतो. अनेक गोष्टीची मनुष्य फेरफार करतो. मोठेपणा प्राप्त होण्याकरता पैशाचा आश्रय करतो. मोठेपणा प्राप्त होण्याकरता सत्तेचा आश्रय करतो. मोठेपणा प्राप्त होण्याकरता रिद्धिसिद्ध्यादिक सामर्थ्याचा आश्रय करतो. अनेक गोष्टीचा आश्रय करून आपल्या जीवनामध्ये मोठेपणा यावा असा अपेक्षा निर्माण करणारा मनुष्य, त्याचं ध्येय मोठेपणा असतं, समर्पण नसतं. आणि गंमत अशी आहे, असं महत्व वाढण्याकरता अनेक गोष्टी जरी जवळ जमा केल्या तरी माणसाचं आत्यंतिक मोठेपण कधी सिद्ध होत नसतं. सापेक्ष मोठेपण सिद्ध होणं वेगळं आणि आत्यंतिक मोठेपण सिद्ध होणं वेगळं. आत्यंतिक मोठेपण सिद्ध होणं याचा अर्थ असा की त्याच्या पलीकडे जगातला कोणताच मोठेपणा नसावा, अशा प्रकारचं आत्यंतिक मोठेपण सिद्ध होण्याकरता. आणि जगातल्या कुठल्याही वस्तूने मनुष्य मोठे ठरत नसतो. केवढाही मोठा गुण मिळवला तरी गुणाला सापेक्षपण आहे. त्याच्यापेक्षा मोठा गुणवान आला की याचं महत्व संपलं. तो मोठा राहतच नाही, तो छोटा होतो. किती मोठा कलावान असला तरी त्याच्यापेक्षा दुसरा सापेक्ष कलावान असला की पहिल्या कलावानाचा मोठेपणा कमी होतो. या अंगाने माणसाचं मोठेपण संपूर्ण सिद्ध होत नाही. ज्ञानाच्या बाबतीमध्ये सापेक्षपणा आहे. संपत्तीनं मोठेपणा जर सिद्ध होत असेल तर आपल्याला माहिती आहे, आपल्या देशातला इतिहास, जगाच्या श्रीमंताच्या यादीमध्ये हिंदुस्थानच्या काही श्रीमंताचं नाव लागलं. मग मोठेपणा पूर्ण व्हावा ना, पण झाला नाही. जर झाला असता तर भाऊ भाऊ कशाला भांडले असते. सगळ्यांना नाव आपोआपच पाठ आहे. सत्तेच्या क्षेत्रामध्ये किती मोठेपण जरी प्राप्त झालं
तरी पूर्णता प्राप्त होत नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये सत्ता पिपासू माणसं असतात. त्याचं कारण आहे मोठेपण पूर्णत्वाला जात नाही. प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये मोठेपणा पूर्ण होण्याकरता प्रयत्न करणारी माणसं कधी मोठी होत नाहीत, ती छोटीच होतात. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये एखाद्या वेळा मोठेपणा येऊ लागला तर खऱ्या अर्थाने मोठा तो असतो की जगात जो सर्वात छोटा होतो तोच खऱ्या अर्थाने मोठा असतो. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबार या सिद्धांतानुसार परमात्म्याला प्रार्थना करतात. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. बाबाकडे बघावं लागतं. मोठी सासू उभी आहे टाळ घेऊन, कारण वेळेत बंधन, सगळ्या गोष्टीत बंधन. दुसऱ्या चरणामध्ये दृष्टांत असल्यामुळे दृष्टांत ध्रुपद होत नाही म्हणून मुद्दाम बाबांच्याकडे बघितलं. लहानपणे देघा देवा, मुंगी साखरेचा रवा. सगळ्यात लहान होणं सगळ्यात अशा प्रकारचं चांगली गोष्ट आहे. जो जगात सगळ्यात लहान होत असतो तोच खऱ्या अर्थानं जगामध्ये मोठा होत असतो, असं उलटं गणित आहे. संतांची सेवा करत असताना, संतांना समर्पण करत असताना सुद्धा आणि सामान्य माणसाला मोठेपणा प्राप्त होत असतो. जगद्गुरु तुकोबार आहे संत चरणाजवळ येऊन आणि पूर्णपणे आपलं समर्पण करत असताना त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी आपल्याला मोठेपणा येऊ लागला. कारण संत इतके व्यापक वृत्तीचे असतात की आपण जसे आहोत तसं आपल्याजवळ येणारा सुद्धा तसाच झाला पाहिजे. संत जगाचे पोषक असतात आणि बाकीची माणसं जगाचे शोषक असतात. शोषक त्याला म्हणतात जवळ आला की त्याचं शोषण करून घेणं, हे शोषक माणसाचं लक्षण आहे. आणि पोषक त्याला म्हणतात आपल्या जवळ आला ना तो आपल्या सारखाच व्हावा अशी वृत्ती ज्याच्याकडे असते त्याला म्हणतात पोषक वृत्ती. संत हे पोषक असतात जगाचे, आणि पोषक असल्यामुळे त्यांच्या सानिध्यामध्ये एखादा दास जाऊ लागला तर त्याला देखील त्याच्यात पात्रता निर्माण होते, कुठेतरी त्याला महत्त्व निर्माण होतं. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रामाणिकपणाने संतांना समर्पण करण्याची भावना आहे, अशा माणसाला प्राप्त झालेला मोठेपणा मनाला तो टोचतो आणि टोचल्यामुळे तो संतांना प्रार्थना करतो, संत सज्जन हो, तुमच्या सहवासात येण्याचा प्रयत्न केला पण मला मोठेपणा प्राप्त होऊ लागला. संत मालिकेमध्ये जसं गुरु शिष्याच्या सच्च्या मालिकेमध्ये गुरु आणि शिष्य एकाच आसनावर आरूढ होऊ शकतात. आमचे वेदमंत्र सांगतात गुरु आणि शिष्याची कशी अवस्था होते. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. प्रमाण थोडं दुसऱ्या नीतीचे पण खऱ्या अर्थानं अर्थ असा आहे आपुले पदी बैसविले. काय योग्यता महाराज आमची या गादीवर उभं राहण्याची. ज्या मठातला एक एक खडा ना खडा इथला वेदांत आणि भक्ती ज्ञान प्रगट करू शकतो, अशा इतक्या सुंदर या अधिष्ठानावर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी या गादीवर उभं राहावं. त्याचं एकच कारण आहे, हे संतांचं सामर्थ्य. कुठेतरी मोठेपणा येतो आणि मोठेपणा आला की माणसाची अधोगती होते. मोठेपणा पचवणं इतकं सोपं नाही.
आपल्याला एक मोठा इतिहासातला प्रकार डोळ्यापुढे आणण्यासारखा आहे. भगवत पूज्यपाद शुकाचार्य हो किती निर्मोही आणि ब्रह्मनिष्ठ वृत्तीमध्ये असताना आणि सहजासहजी त्या स्त्रियांच्या सहवासामध्ये त्यांना मोठेपणा मिळाला. हो स्नान करणाऱ्या स्त्रियांनी सांगितलं, महाराज तुम्ही प्रश्न करता की माझा तरुणा मुलगा तुमच्याजवळून गेला आणि तुम्ही लाजला नाहीत आणि मी तुमच्या पंजोबासारखा असताना तुम्ही मला लाजता. जेव्हा व्यासाने प्रश्न केला आणि मग त्या महिलाने उत्तर दिलं, महाराज तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. तुमचे चिरंजीव इतके विधेयी अवस्थेला होते की आम्ही स्त्रिया आहोत, स्नान करतो हे देखील त्यांना भान नाही, इतक्या वृत्तीच्या पलीकडे गेलेली होती. म्हणून आम्हाला लज्जा वाटली नाही. तुम्हाला तळाव दिसतो, आम्ही महिला दिसतो, लाजलेले दिसतो, सगळं दिसतं. जिथं वृत्ती आहे, जिथं अभिमान आहे तिथं लाज आहे, आणि जिथं अभिमान नाही तिथं लाज नाही. एवढीच वाक्य मोठेपणाची ऐकली शुकाचार्य. इतिहास सांगतो, अभिमान लागे शुकाची पाठी, आणि अभिमानाचा परिणाम मोठं नुकसान झालं. मला हे सांगायचं आहे, ब्रह्मनिष्ठ पुरुषाला जर मोठेपणा प्राप्त झाला तर तो झेपता येत नाही, अवघड जातो. तर सर्वसामान्य माणसाची कथा काय, जगद्गुरु तुकोबारांना हा मोठेपणा समर्पण करत असताना नकोसा वाटला. म्हणून संत सज्जनांच्या पुढे महाराज मागणी करण्याकरता चिंतनाला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात संकोचित जीव महत्वाचा भारे, जीव संकोचित जीव महत्वाचा भारे, राक्षसाची बारे माहुवाटे, राक्षसाची बारे माहुवाटे, राक्षसाची बारे माहुवाटे, राक्षसाची जी माझी आवडी हे संता, कळावीची माझी आवडी हे संता, आवडी हे संता, कळावीची माझी आवडी हे संता. संकोचित जीव महत्वाच्या भारे. महाराज प्रार्थना करतात, संत सज्जन हो, माझा जीव तुमच्याजवळ आल्यानंतर महत्त्व प्राप्त झाल्यामुळे तो संकुचित होतो, वृत्ती संकुचित होते. त्याचं कारण आहे, या महत्वाच्या भाराने होणारा अनिष्ट परिणाम समोर दिसतो. मोठेपणा हा मोठेपणा वाटू लागला की समजावं आपण अधोगतीच्या मार्गाला चाललो. जगातला जेव्हा मोठेपणा प्राप्त होत असतो तेव्हा असं वाटायला पाहिजे की हा मोठेपणा आपल्या जीवनातलं विघ्न आहे. कारण भगवान परमात्म्याच्या महानंदाच्या दृष्टिकोनातून, दास्यत्वातून मिळणाऱ्या आनंदाच्या दृष्टिकोनातून हा कुठेतरी आपल्या जीवनाला झटकवणारा प्रकार आहे. महाराज म्हणतात, मला महत्त्वाचा भार वाटू लागला. भार कशाचा वाटत असतो? जे प्रतिकूल असतं त्याचा भार वाटतो, जे अनुकूल असतं त्याचा भार वाटत नाही. भार याचा सरळ सरळ मराठी शब्दाचा अर्थ वजन, पण अनुभवाच्या दृष्टिकोनातून मात्र त्याचं गणित बदलतं. जे माणसाला अनुकूल वाटतं, ज्याच्यात प्रेम असतं, त्याला वजन जरी असलं तरी माणसाला ते वजन वाटत नाही. आणि जे प्रतिकूल असतं, ज्याच्यात प्रेम नसतं, त्याला वजन जरी नसलं तरी ते अनुकूल वाटत नाही, ते भार वाटतं. बहुतेक खेड्यापाड्यामध्ये नामसप्ताह घडतात आणि नामसप्ताह करता सगळ्या गोष्टीची उपांग लागत असतात. वर्गणी लागते, पंक्ती लागतात, त्याच्याबरोबर अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे आणि अखंड वीणा घेऊन प्रहारा करण्याची सुद्धा गरज असते. सप्ताहाच्या संयोजकांना हे लक्षात येत असतं. बाकी सगळ्या गोष्टी सहजासहजी उपलब्ध होतात, पण प्रहारा करणारे विणेकरी लवकर उपलब्ध होत नाहीत.
एखाद्या श्रीमंत माणसाला सांगितलं तुम्ही ना 1 तासभर वीणा घेऊन प्रहारा करा, काही नाही, जसं येईल तसं येईल तसं बोल रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणा आणि प्रहारा करा. तो म्हणतो हो ते प्रहार करणं आपल्याकडनं शक्य होत नाही. तो वीणा आणि गळ्यामध्ये 1 तास घेऊन उभं राहायचं, काय वर्गणी मागायचे ती मागा, पण आपल्याला पहारा काही सांगू नका. वास्तविक पहारा करत असताना आमच्या वीण्याचं वजन असून किती असणार आहे? 3-4 किलो वजन. 3-4 किलो वजनाचा विणा 1 तासभर खांद्यावर वागवण्याकरता नको वाटतं, आणि 25 किलोचा नातू खांद्यावर दिवसभर वागवतो. त्याचं वजन होत नाही, त्याचा भार होत नाही, विण्याचा मात्र भार होतो. याचं कारण आहे त्याच्यात प्रेम नाही. ज्याच्यात प्रेम नाही त्याचा माणसाला भार होत असतो, आणि ज्याच्यात प्रेम आहे ते किती जरी वजनदार असलं तरी त्याचा भार होत नाही. विठ्ठल विठ्ठल संकोचितपणा निर्माण होतो. संकोचितपणा म्हणजे वृत्तीचा संकोच होतो, वृत्तीचा विकास होण्याची गरज आहे. जेव्हा वृत्तीचा संकोच होत असतो तेव्हा मनुष्य चंचलत्वाकडे जातो, आणि चंचलत्वाकडे गेलेला माणसाला दुःख भोगावं लागतं. वृत्तीचा जेव्हा विकास होईल तेव्हा मर्यादा संपत असतात. मर्यादा संपल्यानंतर चंचलता राहत नाही, आणि चंचलता गेल्यानंतर आनंदाला कमतरता नाही. सिद्धांताच्या मापातलं गणित अशा पद्धतीनं असतं. पण संकुचितता ही दुःखाची जननी आहे, आणि जीवनाचा विकास ही आनंदाची जननी. मन हे निश्चळ झाले के ठाई, मन हे निश्चळ झाले के ठाई, मन हे निश्चल झाले के ठाई, मन हे तया उणे काही निज सुखा उणे, तया उणे काही निज सुखा, नाही चालताव अखंड सोहळा, नाही चालताव अखंड सोहळा. जगद्गुरु तुकोबारायांची दूरदृष्टी, आणि दूरदृष्टी असल्यामुळे सर्व महत्वाच्या प्रलोभनाला तुकोबाराय भुलत नाहीत. त्या प्रलोभनापासून वृत्ती आपली बाजूला नेतात, आणि कथेकरी महाराजांच्या समोर येऊन बसायचे. बरं बसेनात का? कथेचं मंगलाचरण आणि बाबाच्या झोपेचं मंगलाचरण बरोबरच, कथेची आरती आणि बाबाच्या झोपेची आरती बरोबरच. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झाले, कथा काही रंगेच ना. कारण वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवी. जवळचे श्रोते जर झोपा घेऊ लागले किंवा जांभळ्या देऊ लागले तर कीर्तनकाराचा मुडदाच पडला. कथेकरी महाराज विचार करायचे, आता काय करावं या संकटाला. मुलाला बाजूला घेतल्यानं सांगितलं, बाळ्या अरे बाबाला घेऊन येतो आणि समोरच बसवतो, बाबाला मागे बसव ना, बाबा चक्क झोपी जातात. त्याने सांगितलं, महाराज बाबा मागे बसायला तयार नाही, ते गावातले प्रतिष्ठित आहेत, ते कसे मागे बसतील, ते पुढेच बसायचं म्हणतं. कथेकरी बुवाने उपाय काढला आणि सांगितलं, एक कर, उद्या बाबांना पुढे आणून बसवल्यानंतर एक काठी देतो, त्या काठीनं सारखं डवचायचं, अजिबात झोपी जाऊ द्यायचं नाही. खिशातनं 1 रुपया काढला, मुलाच्या हातावर ठेवल्यानंतर मुलगा आनंदित झाला. 1 रुपयाच्या मोबदल्यामध्ये कथा होईपर्यंत जागं करणं काय अवघड आहे. दुसऱ्या दिवशी बाबा आणून बसवल्यानंतर त्याने काठीनं कथा होईपर्यंत सारखं डवचू बाबाला अजिबात झोपी जाऊ दिलं नाही. कथा चांगली रंगली, महाराजांना आनंद झाला, प्रयोग यशस्वी झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलाने बाबांना समोर आणून बसवलं, बाबा चक्क झोपी गेले. कथेचा रंगच पडला. महाराजांना म्हटलं, आता आपण पुन्हा सूचना केली पाहिजे. मुलाला बाजूला घेतलं आणि सांगितलं, बाळ्या काल तुला बाबाला जागं ठेवण्याकरता 1 रुपया दिला होता,
आणि आज चक्क झोपे जाऊ दिलंस, काय भानगड आहे? त्याने सांगितलं, महाराज असं झालं, घरून निघत असताना बाबांनी म्हणाले, मी कथेमध्ये गेल्यानंतर अजिबात मला जागं करायचं नाही, तुला 2 रुपये देतो. आता तुमचा 1 रुपया कोणीकडे आणि त्यांचे 2 रुपये कोणीकडे. माणसं प्रलोभनाला बळी पडतात. महाराज म्हणतात, आम्ही प्रलोभनाला बळी पडत नाही. केवढंही महत्त्व असू द्या, त्या महत्त्वाचा भार आम्हाला होतो. संत सज्जनांना समर्पण करत असताना आम्हाला कोणतं मोठेपण प्राप्त नको, किती आम्हाला सर्वसामान्यपणा पाहिजे. दास्यत्व ते बरे बहुवाटे, आम्हाला त्यांचं दास होणं हे सगळ्यात बरं वाटतं. भगवंताला प्रार्थना करताना तुकोबारा प्रार्थना करतात, मज दास करी त्यांचा संत दासाच्या संत दासाच्या का दास झालो की मी कल्पच्या कल्प जरी झाले तरी मी निवांत राहीन. इतकं मोठेपण संतांच्या दास्यत्वामध्ये आहे. मोठ्याच्या दास्यत्वामध्ये जो आनंद मिळत असतो तो कनिष्ठाच्या मालकीमध्ये आनंद मिळत नाही. महाराजांना ही गोष्ट मान्य असल्यामुळे संकोचित जीव महत्वाच्या भारे. महाराज म्हणतात, आम्हाला दास्यत्व हे सगळं बरं वाटतं. हे आपल्या अंतःकरणातला भाव हा आहे, तो भाव संत सज्जनांना कळवावा. एवढ्या करता तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात आपले भाव व्यक्त करतात. कळविजी माझी आवडी संता, कळविजी माझी आवडी संता, कळविजी माझी आवडी संता, बेने तरी आता हे ती द्यावे, हे ती द्यावे, बेने तरी आता हे ती द्यावे, हे ती द्यावे, बेने तरी आता हे ती द्यावे, हे ती द्यावे. आपल्या हृदयाची भाषा वापरतात महाराज. हृदयाची भाषा आणि बुद्धीची भाषा दोघात फार फरक असतो. हृदयाची भाषा ही प्रामाणिक असते आणि बुद्धीची भाषा काही वेळेला बदलते. न बदलणारी भाषा म्हणजे हृदयाची भाषा आहे. जेव्हा संत सज्जना पुढे आल्यानंतर इंद्रियांना प्राधान्य नाही, मनाला प्राधान्य नाही, बुद्धीला प्राधान्य नाही, आपल्या हृदयाला प्राधान्य. जिथे हृदय असतं तिथेच खऱ्या अर्थानं समर्पण असतं. बुद्धीतली भाषा माणसाची कधी कधी बदलत असते. बुद्धी अधिष्ठित भाषा चंचल असते. हृदयाची भाषा स्वाभाविक आणि न बदलणारी पवित्र भाषा असते. माझी आवड ही आणि ही आवड संतांना कळावी. बुद्धीतून बोलणारा माणूस काही वेळा जसं जमल तसं बोलतो. कारण का बोलतो? त्याचं कारण बुद्धीचा स्वभाव बदलणं. अनंत बुद्धीचे तरंग क्षणापालटे
चंचल बुद्धी जेव्हा होत असेल तेव्हा माणसाची भाषा टिकत नसते. हृदय मात्र चंचल होत नसतं. हृदयाची भाषा ही कायम असते, प्रामाणिक असते. बुद्धीची भाषा काही वेळेला दांभिक असू शकते, बदलणारी असू शकते. हृदयाची भाषा मात्र कधी बदलत नाही. एक छोटीशी गंमत सांगेल. भगवान परमात्मा जेव्हा प्रपंचामध्ये जीवाला जन्म घालतो आणि घातल्यानंतर मात्र कोणाच्या जीवनात काहीतरी कमी, कोणाच्या जीवनात काहीतरी उणीव ठेवतच असतो. जसं पूर्वीच्या काळात आई आपल्या मुलाला काजळ घालत असताना त्याच्या गालावर गालबोट लावायची. त्याला अजूनही शब्दप्रयोग आहे, गालबोट. गालबोट का म्हणतात? गालावर चिटकवलेलं काळं काजळाचं बोट आई चिटकवते. जरा विचारला पण आईला, तुम्ही या बाळाची सख्खी आई असताना सुद्धा इतकं चांगलं त्याला सजवलं आणि पुन्हा मग गालावर बोट का लावता? तिचा दृष्टिकोन असतो, न कळत माझ्या बाळाला कोणाची दृष्ट लागू नये. तसं परमात्मा प्रत्येकाच्या संसारामध्ये काहीतरी गालबोट ठेवतात. कोणाचं बायकोचं जमतच नाही गालबोट, कोणाचं मुलाचं जमतच नाही गालबोट, कोणाचा मुलगा शिकतच नाही गालबोट. सगळी गालबोट कीर्तनकाराने सांगण्याच्या भानगडीत पडू नये. फक्त बाबासारख्यानं ही गालबोट कळायचीच नाहीत. काही ना काहीतरी कुठेतरी गालबोट असतं. एकाच्या श्रीमंत सदन जीवनामध्ये गालबोट असं होतं की संततीच नव्हती. वाट पाहिली संतती झाली नाही हे लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर त्याने सुधारणा केली. वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब म्हणायचे, काही माणसं देवाची चूक भरून काढतात. देवाने जर मुलगा दिला नाही तर दत्तक पुत्र घेतात, म्हणजे देवाची चूक भरून काढतात. अशी देवाची चूक भरून काढलेली होती. आणि प्रसंग असा आहे, बहुतेक दत्तक पुत्राचं आणि आईबापाचं बहुतेक जमत नाही, नेहमी भांडणं. त्याच पद्धतीप्रमाणे या कुटुंबातल्या नेहमी भांडणं चालली. आई योगायोगाने तो दत्तक घेणारा पिता जो परलोकवासी झाला होता आणि घरामध्ये आई आणि हा मुलगा दोघेच, पण कधी जमायचे नाही. दोघांची नेहमी खटके उडायची, भांडणं उडायची. एकदा अशी काही भांडणं झाली. आईनं सांगितलं, बाळ्या आता माझ्या घरात राहायचं नाही, तुला हाकलून देणार, अजिबात तुझा माझा संबंध नाही. मुलाने सांगितलं, आई मला तू दत्तक घेतलंस आणि आता हाकलून देतेस? नाही आता तुला चालत नाही, तू घरचं बाहेर जा. जाताना त्याने सांगितलं, आई जाईन पण कोर्टामध्ये दावा लावून पूर्ण घराचा मालक होऊनच येईन. कसा येतेस ते बघते. तो गेला आणि कोर्टामध्ये दावा लावला. दावा लावून तर त्याच्या वकिलाने, आजीबाईच्या वकिलाने जसं प्रकरण चालवायचं तसं प्रकरण चालवलं. आजीची साक्ष घेण्याकरता पिंजऱ्यामध्ये आजीबाईला कोंडलं आणि कोंडल्यानंतर दत्तकाच्या वकिलाने मोठ्या कौशल्याने बोलायला सुरुवात केली. आजीबाई काय भाग्यवान आहात, केवढ्या चांगल्या कुळात जन्मालात, केवळ शील तुमचं चांगलं, किती देवाने श्रीमंती, काय भाग्य, काय मागचं पुण्य केलं होतं कुणास ठाऊक. वकिलाने विचार केला, जोपर्यंत आजी बुद्धीच्या लेवलला आहे तोपर्यंत खरी बोलणारच नाही. हिला आपण हृदयात उतरलो पाहिजे, हिला भावनेत आणलं पाहिजे. भावनेत आणल्याशिवाय खरी बोलणार नाही. बोलता बोलता जिकडून तिकडून स्तुती करून चांगलं बिलबिल केलं तिला. आणि बिलबिल केल्यानंतर शेवटी पुन्हा विचारलं, आजीबाई एवढी देवाने संपत्तीच दिली, तुम्हाला देवानं काय त्याचं घोडं मारलं होतं कोणास ठाऊक. एखादा मुलबाळ द्यायला पाहिजे होतं पण दिलं नाही, कायची चूक देवाची. पण आम्हाला असं वाटतं एवढी संपत्ती आहे, एवढी संपत्ती सांभाळण्याकरता एखादा तरी तुम्ही दत्तक पुत्र घ्यायला पाहिजे की नाही. म्हातारी बुद्धीतून हृदयात आलेली होती, भावनेत आलेली होती. तिनं सांगितलं, बाबा पहिला घेतला होता म्हणून त्यानं काय केलं म्हणून आता दुसरं घ्यायला सांगता. त्याचा अर्थ असा, दत्तक गळ्यात पडला. हृदयाची भाषा आहे. मला वाटतं अलीकडे काही गुन्हेगार माणसाचं सत्य बाहेर पाडण्याकरता एक विशिष्ट चाचणी आहे. त्या चाचणीचं नाव आहे नार्को चाचणी. आणि नार्को चाचणी घेत असताना कोणतीही गोष्ट लपवता येत नाही असं म्हणतात. हृदयात मनुष्य कधीही लपवू शकत नसतो. हृदय जेव्हा प्रगट केलं जातं तेव्हा त्याची भाषा वेगळी असते. आणि या भाषेचा आग्रह तुकोबाराय म्हणत सांगतात, कळावी जी माझी आवडी हे संता. हे महाराज, माझ्या अंतःकरणातली आवड तुम्हाला कळावी. हो, बोलण्यानं आवड कळते, यात पुन्हा खुलासा करायचं काय कारण आहे? खुलासा करण्याचं कारण असं, काय वेळा बोलत असताना बोलणाऱ्याचा हेतू वेगळा असू शकतो आणि हेतू वेगळा असल्यानंतर पुन्हा खुलासा करण्याची गरज असते. एक प्रसंग सांगतो. स्वामी रामकृष्ण परमहंसांच्याकडे एक मोठा श्रीमंत भाविक होता गेला
महाराजांना भेटवस्तू पुढे ठेवली आणि भेटवस्तू ठेवून नमस्कार केला. नुसता नमस्कार केल्याने आपल्या अंतःकरणातली नम्रता कृतज्ञता व्यक्त करत असताना स्तुती करू लागला, महाराज आपण प्रत्यक्षात त्यागमूर्ती आहात, आपण त्यागी आहात. रामकृष्ण परमहंसाने सांगितलं, अरे बाबा अशी माझी खोटी स्तुती करू नकोस. मी त्यागी कसला? खरा त्यागी तू आहेस. मग तर एखादा हिमालय पर्वत डोक्यावर वजन ठेवल्यासारखा ठेवावं त्याप्रमाणे झालं. सांगितलं, महाराज आम्ही तुमच्या सारख्याच्या स्तुतीनं दडपून मरून जाऊ, आमची स्तुती तुम्ही कशाला करता? मी त्यागी. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, मी बोलतो ते खरं आहे, तू त्यागी आहेस आणि मी भोगी आहे. काय महाराज कसं पटेल आम्हाला? तुम्ही भोगी? हो खरा भोगी आहे. एवढा अनंत स्वरूप असणारा विश्वाकार नव्हे विश्वातीत परमात्मा, या विश्वातीत परमात्म्याचा आनंद भोगण्याचं काम माझ्याकडे, मी खरा भोगी आहे. आणि त्या परमात्म्याचा तू आनंद अजिबात भोगत नाहीस म्हणून तू त्यागी आहेस. विठ्ठल 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 विठ्ठल. माणूस कसा त्याचा भाव लक्षात घेईल याच्यावर त्याचं मूल्यमापन असतं. तुकोबारा त्याच्याकरता म्हणतात, देव हे संत सज्जन हो, माझ्या अंतःकरणातले भाव तुम्हाला कळावेत. कळावी जी माझी आवडी हे संता, देणे तरी आता हेच द्यावे. तुम्हाला द्यायचं का? मला मागायचं तेवढं एवढंच मागायचंय. तुमचं दास्यत्व मला मागायचंय, तुमच्याकडे लीन व्हायचंय. तुमचा जो आनंद आहे तो आनंद भोगण्याकरता मी जर लीन झालो नाही आणि मी जर माझ्या ठिकाणी महत्व प्राप्त झालं तर त्या आनंदाला मी परका बनेन. त्याच्याकरता कळावी जी माझी आवडी हे संता, देणे तरी आता हेच द्यावे. महाराज थोडेसे नम्रतेतूनच बोलतात. तुम्हाला द्यावं वाटतं का? त्याचा अर्थ देणं हा संतांचा स्वभाव असतो. संत जगाला देतच राहत असतात. घातला दुकान देती आली असे दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांना एकच माहिती असतं की जगाला द्यावं. या संतांचे देण परिसा या संतांचे हे देणे परिसा परिस होणी दुने, कल्पतरो होणी दुने. परिसा परिस अगाध देणे, चिंतामणी ठेंगणा जे देत असतात. अकल्पाख्य कल्पतो, ज्याची कल्पना सुद्धा माणसाला जीवदशेमध्ये करता येत नाही असं देणं संत देतात. मग तुम्ही जर दाते आहात, जर उदार आहात आणि तुमच्या औदार्यात तुमच्या दातृत्वात आणि भगवंताच्या दातृत्वात जगाच्या दातृत्वामध्ये फार फरक आहे. परमात्मा दान देतो हे खरं आहे, पण देत असताना काहीतरी अंशता का होईना पण मोबदला घेतल्याशिवाय तो देतच नाही. नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याच्या दातृत्वाची खूप अशा प्रकारची खिल्ली उडवली आहे. देवा तू दाता दाता म्हणून जगात प्रसिद्ध आहे, पण मला माहिती आहे तू कसा दाता आहेस. तू देतोस पण अगोदर घेतोस तेव्हाच देतोस. देसी तेव्हा घेसी तेव्हा देसी ऐसा असं अगोदर घेतोस. काही का होईना द्रौपदीला एवढं तू दिलंस, पण कमीत कमी भाजीचं पान का होईना पण घेतल्याशिवाय तू दिलंच नाहीस. परमात्मा देतो पण घेऊनच देतो. संत देतात पण अजिबात काहीच घेत नाहीत, न घेताना देतात. यदा कदाचित ज्याला द्यायचं आहे त्याचा अधिकार जरी कमी असला तरी अधिकाराची पूर्णता आपल्या शक्तीनं भरून काढतात आणि त्याला जे पाहिजे ते देतात. तुम्ही दाते आहात ना, मग मला जर द्यायचं असेल याचा अर्थ असा तुमच्या डोक्यात विचार असेल की याला द्यावं, कारण याला देण्याचा विचार दात्यामध्ये आला पाहिजे, संतांच्या मनामध्ये आलं पाहिजे. एक प्रसिद्ध अभंग आपण नेहमी म्हणणारे आहोत. तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होय राहणार रंक त्यांच्या मनात आलं पाहिजे. त्यांच्या मनात आल्यानंतर मात्र
कुठल्याही प्रकारची असमर्थता नाही. तुमच्या मनात जर आला असेल आणि माझ्याविषयी तुम्ही जर प्रसन्न असाल तर मला द्यायचं असलं तर एवढंच द्या. कळावे जे माझी आवडी हे संता, देणे तरी आता हेच द्यावे. मला आता हेच द्या, याच्यापेक्षा मला जगामध्ये दुसरं कुठलंही घेण्यासारखं राहिलेलं नाही. काय द्या? तुमचं दास्यत्व द्या. मला तुम्ही अंगीकारा आणि तुम्ही मला माझं म्हणा. दास्यत्व सहजासहजी देता येत नाही. आपल्याला कल्पना आहे, समुद्र मंथनाच्या वेळेला लक्ष्मीसारखं महारत्न बाहेर पडलं. बाहेर पडल्यानंतर लक्ष्मीची अपेक्षा सगळ्या जगातली मोठी मोठी शक्ती करत होते. दानव लक्ष्मी प्राप्त होऊन अपेक्षा करत होते. देव देखील लक्ष्मीची अपेक्षा करत होते. लक्ष्मी अत्यंत चोखंद सर्वांना पाहत पाहत चालली. कोणात कोणते दोष, कोणात कोणते दोष, कोणात कोणते दोष, दोष पाहत पाहत पुढे चालली. देवता पाहिले, देव पाहिले, चंद्रासारखा अत्यंत तेज संपन्न अशा प्रकारचा देव पाहिला. पण लक्षात आलं, चंद्र जरी तेज संपन्न आहे पण त्यातला रोग झालाय, टीबी झालाय, क्षयरोग झाला. काय असा टीबी झालेला थोडाच पती चांगला असतो. प्रत्येकाचे दोष पाहत पाहत इंद्र पाहिला. इंद्राच्या अंगाला सगळी भगस पडलेली होती. चंद्र काळा झालेला होता. असे सगळ्या देवता ओलांडत ओलांडत लक्ष्मी साहेब भगवान शंकराच्या जवळ येऊन थांबल्या. पाहता तो केवढा मोठा आनंद. कर्पूर गौरम करुणावतारम, सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर अंतःकरणात आकर्षण निर्माण झालं. थांबल्या पण विचार करता करता सगळं पाहिलं. काही लक्षात आलं, यांच्यात जो बरोबर संसार करायचा पण एक मोठं दोष आहे, हे राहतात कुठं? स्मशानात. यांची संगती कोणाची? भूताची आणि वेताळाची. गळ्यात वासुकी सर्प, नररुंडाच्या माळा, अंगाला चिता भस्म, आणि सगळ्यात मोठा दोष अगोदरची एक डोक्यावर बसली, गंगा. मग काय करायचं? भगवान शंकराला डावललं आणि विष्णू परमात्मा शेष पयंकावर झोपलेले होते. इतर देवता लक्ष्मी आईसाहेबांची अपेक्षा करत होत्या पण भगवान विष्णू मात्र अपेक्षा करत नव्हते. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवरे महाराज म्हणायचे, शहाणा व्यापारी गिरायकाच्या मागे लागत नसतो. त्याला माहित असतं गिरायक माझ्याकडेच येणार आहे. भगवान विष्णू परमात्म्याची अपेक्षा नव्हत्या. आईसाहेब गेल्या आणि संपूर्ण सर्वांगीण अवस्था पाहिल्यानंतर, षडगुण ऐश्वर संपन्न भगवंताचे पाहिल्यानंतर लक्ष्मी साहेबांनी हात जोडले, प्रार्थना करू लागल्या, मला दास करून घ्या, आपली सेवा द्या. भगवान विष्णू परमात्म्याने पाठ फिरवली. पुन्हा पुढे गेल्या, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पुढे गेल्या, पुन्हा पाठ फिरवली. एखाद्याचा भाव वाढला म्हणजे किती वाढेल काही सांगता येत नाही. भगवान विष्णू परमात्मा पुन्हा पुन्हा लक्ष्मी आईसाहेब हात जोडतात पण तो पाठ फिरवतात. शेवटी आईसाहेबांनी विनंती केला, हो एवढा त्याग करून मी तुमच्याकडे आले, तुमच्या चरणाची सेवा द्या. भगवान विष्णू परमात्माने हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. दास्यत्व करत असताना दास्यत्वाने स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी दया निर्माण व्हावी लागते. आणि त्यातल्या त्यात मोठ्या माणसांना अमक्याला आपण दास्यत्वाने स्वीकारावं याच्या करता सुद्धा दास होण्याची त्याच्या जीवनात पात्रता लागते, नम्रता लागते, सेवाभाव लागतो, तत्परता लागते. कोणत्याही प्रसंगामध्ये अनुकूलत्वाची शक्ती त्याच्या ठिकाणी लागत असते. त्याला असं माहीत झालं पाहिजे की यांचा आपण दास झालो ना कुठल्याही क्षणात आपलं अहित होणारच नाही, अशी ज्याच्या अंतःकरणात भावना असते त्यालाच दास्यत्व मिळत असतं. प्रसंग ऐकलेल्या महाराजांच्या मुखातून समर्थ रामदास स्वामी महाराजांचे काही शिष्य होते. त्याच्यापैकी कल्याण नावाचे एक शिष्य होते. रामदास स्वामींचं अत्यंत प्रेम कल्याण स्वामीवर होतं. पण बाकीच्या शिष्य मंडळींना असं वाटायचं की स्वामी आपल्यावर प्रेम न करताना आणि कल्याण स्वामीवरच एवढं का बरं प्रेम करतात. सर्वांना कल्याण स्वामीचा अधिकार कळण्याकरता समर्थ रामदास स्वामी महाराजांनी एके दिवशी आपल्या पायाला असं फडकं बांधलेलं होतं आणि गळू आलं, ठसठसत आहे अशा प्रकारचं मोठं ओरडत अशा प्रकारचं पडलेले होते. शिष्य मंडळीने यायचं, विचारायचं, महाराज तुम्हाला काही दुखतंय का, बरं वाटत नाही का? हो रे बाबा पायाला गळू आलंय. मग त्याला काय उपचार नाही, फक्त जो कोणी स्वतः आपल्या दाताने फोडील त्यालाच मी ते फोडू देणार आहे. शिष्याने यावं ते बघावं निघून जावं, यावं बघावं निघून जावं. कोणाची छाती होईना स्वतःच्या दाताने ते गळू फोडायचं.
शेवटी कल्याण स्वामी आले आणि आल्यानंतर कल्याण स्वामीला देखील सांगितलं, अरे बाबा माझ्या पायाला गळू झालेलं आहे आणि ते फोडण्याची गरज आहे, पण एक अट आहे, जो स्वतःच्या तोंडातल्या दाताने फोडू शकतो त्यानेच ते फोडावं, तरच माझं गळू बरं होणार आहे. कल्याण स्वामीची दास्यत्वाची परम अशा प्रकारची अंतःकरणातली भावना परमसीमा असल्यामुळे अजिबात विचार केला नाही. लागलीच तोंड लावणं आणि आलेलं ते गळू फोडलं. खऱ्या अर्थानं गळून होतं, फडक्यात बांधलेला एक आंबा होता. का सांगितलं त्याचं कारण आहे, दास्यत्वाचा अधिकार काय असतो हे मालकाला समजत असतो. महाराज म्हणतात, माझ्या भावना आहेत त्या तुम्हाला कळाव्यात आणि कळाल्यानंतर माझा जर अधिकार असेल तर तुम्ही मला तुमचं दास्य करून घ्या. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बाबाचा इशाराला मधली चाल नको आणि त्यांच्या मानसाप्रमाणे वेळेमध्ये चिंतन सोडलं पाहिजे. मी नेहमी गंमत म्हणून सांगत असतो, आमच्याकडे एक शिक्षक आहेत, शाळेत जाताना ते कधी 11 वाजता जातात, कधी 11:30 वाजता जातात, कधी 12:30 1 वाजता सुद्धा जातात. परत येत असताना बरोबर 5:05 येतात, 6 मिनिट लागू देत नाहीत. हो गुरुजी, तुम्ही जाताना कधी जाता पण येताना मात्र बिनचूक येता, काय भानगड आहे? त्यांनी सांगितलं त्याचा प्रकार असा आहे, आमच्या शाळेतली वेळ आहे 10 ते 5. मला काही सुरुवात सांभाळली जात नाही, कमीत कमी सरकारचा नियम सांभाळावा म्हणून शेवटची वेळ मात्र मी सांभाळतो. तसं बाबा मी शेवटची वेळ सांभाळणार आहे. विठाला विठाल जगद्गुरु तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये संत सज्जनांच्या जवळ जाऊन त्यांचं आपल्याला पक्क दास्यत्व मिळावं अशा अंतःकरणातल्या भावना आणि महाराज संत सज्जनापुढे त्या प्रगट करतात. करत असताना संत सज्जन म्हणले असावेत, महाराज तुम्ही माझ्यापर्यंत आलात, हे काही दासपणा तुमचा नाही का? आलात ना? महाराज म्हणतात, मी तुमच्या चरणापर्यंत आलो, तुमच्या सेवेपर्यंत आलो आणि म्हणूनच माझ्या अंतःकरणामध्ये हाव निर्माण झाली. म्हणूनच पुन्हा मिळालेल्या गोष्टीचाच आनंद मिळावा एवढ्या करता मी तुम्हाला ही मागणी मागतो. ती मागणी महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात मागतो. तुमचे चरण पावलो सेवा, तुमचे चरण पावलो देवा, तुमचे चरण पावलो सेवा, पावलो सेवा, मनवोनी हेवा हाती करी, मनवोनी हेवा हाती करी, हाती करी, मनवोनी हेवा हाती करी. तुमचे चरण पावविलो सेवा, तुम्ही माझ्यावर कृपा केली हे गळी गोष्ट काय?
कारण आतापर्यंत मी सेवेमध्ये आहो तो तुमच्या कृपेनेच आहो. संत सज्जनाची कृपा असेल तरच संत सज्जनाची सेवा करता येते, नसता सेवा करता येणार नाही. कुठेतरी माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळेपण येण्याकरता या भयानक अशा प्रकारच्या मृत्यू स्वरूप असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये आणि संत सज्जनांच्या पळे जायचं आणि त्यांची सेवा करण्याकरता त्यांचीच कृपा असण्याची गरज आहे. सुदैवाने देगलूरकर घराण्यामध्ये प्रत्यक्षात प्रगट झालेलं चैतन्य महाराज यांच्या काय कुठलं ऋण आहे कोणास ठाऊक, माझ्यात इतकी पात्रता नसताना सुद्धा आणि महाराजांच्या पुण्यस्मरणाची सेवा माझ्याकडे महाराज देतात आणि देत असताना योगायोगाने यावर्षी कुठेतरी महाराजांची कृपा असेल महाराजांची सेवा करण्याकरता आणि पुन्हा आयुष्य मिळालं. विठ्ठल परमात्म्याचं चिंतन, घराण्यातले संस्कार आणि त्या संस्काराप्रमाणे वैकुंठवासी गुरुनामगुरु स्वानंद शिकण्याशी जोग महाराज यांच्या संस्थेतलं शिक्षितपण झाल्यानंतर कुठेतरी एका बाजूला बसल्याची अवस्था होती. आणि त्या काळात मात्र स्वामी रामसुखदाजींच्या मुखातून ऐकलं की य इमं परमं गुह्यम मद भक्तेश्व विधास्यती भक्तिमयी परांकृत्वा मामे वैश्यत्य संशया. तेव्हापासून बाहेर पडलो. वाकडं तिकडं जसं असेल तसं ऐकलं ते लोकांच्या पुढे मांडत चाललो. पण या प्रवासामध्ये काही भयानक प्रसंग असतात. मी आत्ताच महाराजांना बोललो, महाराज मी अपघात महामंडळाचा अध्यक्ष झालो, कारण गेलेल्या 4 महिन्यात माझे 5 अपघात झाले. पण पांडुरंगाची कृपा आणि संत सज्जनाची कृपा विठ्ठल तुमचे चरण पावविलो सेवा. संतांच्या कृपेने ही सेवा मिळू शकली आणि त्याच्यापर्यंत झालो, प्राप्त झालो. पण माझ्या अंतःकरणामध्ये मात्र याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही. तुमची सेवा घडावी अशा प्रकारचा अंतःकरणातला हेवा आहे. हेवा त्याला म्हणतात जे मागे प्राप्त झालंय, अनेकांना प्राप्त झालं. त्याच्यामध्ये विशेष अशा प्रकारचं संत सज्जनाची सेवा घडावी आणि हा हेवा असल्यामुळे तुम्हाला माझी आवड कळावी जी माझी आवडी हे संत. याच्यापेक्षा कोणता आनंद आहे या भक्ती क्षेत्रामध्ये. आणि मिळालेलं जीवन आपलं अपूर्ण जरी असलं तर या अपूर्ण जीवनामध्ये मोठ्या मोठ्या संतांच्या भेटीगाठी होतात. त्यांच्या दृष्टीच्या पुढे येण्याचं भाग्य प्राप्त होतं. कोणाला असं भाग्य प्राप्त होईल? संत सज्जनांनी आपल्याकडे बघावं आणि आपण त्यांच्या दृष्टीचे विषय बनावेत याच्यासारखं मोठं भाग्य कोणते? त्यांनी आपल्याला बोलावं याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणते? कोण हा भाग्याचा? असी असी बोले वाचा. असं भाग्य कोणाच्या पदरामध्ये, ज्या भाग्यामध्ये जगातल्या सगळ्या भाग्याचं समर्पण ज्याच्यामध्ये होऊ शकतं, असं परमभाग्य ज्यांच्यामुळे घडत असतं. असाच मोठा हेवा, हीच मोठी अंतःकरणातली प्रबळ भावना आहे. जगद्गुरु तुकोबार आहे. संत सज्जनांच्या पुढे अति नम्रतेनं मागण्याची हृदयाची भाषा अभंगाच्या शेवटच्या चरणात प्रगट. तुका वंदितो चरण विनवनी तुका वंदितो चरण तुका वंदितो चरण विनवनी तुका वंदितो चरण विनवनी तुका वंदितो चरण विनवनी तुका वंदितो चरण तुका वंदितो चरण विनवनी तुका वंदितो चरण लेखार चरणीचा लेखार चरणीचा
विनवणे तुका वंदितो चरण. महाराज म्हणतात, हे संत सज्जनो, तुमची मी विनंती करतो. विनंती करण्यात अंतःकरणातला जो इच्छेचा प्रवाह आहे, मागण्याचा प्रवाह आहे, तो प्रवाह अत्यंत अनुसूत आहे. त्याच्यात कुठे अशा प्रकारची शंका नाही. हे दर्शन विनवितो या म्हणण्यातून होत असत. वंदितो चरण, नमस्कार करणं आणि विनंती करून नमस्कार करणं याच्यात फरक आहे. काही वेळा नमस्कार केला जातो पण तो देखोवेखी केला जातो. काही नमस्कार असतो तो आगतिक म्हणून केला जातो. आगतिक म्हणजे केल्याशिवाय भागतच नाही म्हणून नमस्कार. खेड्यातल्या लोकांना अनुभव असतो. एखादी अशी गल्ली असावी, बोळ असावं आणि समोरून येणारा मनुष्य अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा असावा. गावातला तो दादा असावा आणि गावात राहायचं आहे म्हणून आलेल्या माणसाला तो नमस्कार करतो. आणि शास्त्र सुद्धा सांगतं, जरूर करा. दुर्जनम प्रथमम वंदे. आगतिकत्वाचा नमस्कार आहे. काही नमस्कारामध्ये प्रत्युपकाराच्या भावना असतात. समान स्थितीचे पाहुणे आणि एकमेकाच्या समोर येतात, पण एकमेकाला नमस्कार न करताना जेव्हा पडी जातात, एखादा मनुष्य विचारतो, का हो तुमचे पाहुणे आले, भेटले, तुम्ही नमस्कार केला नाही? तो म्हणतो, केला असतात, त्याने केला नाही म्हणून मी केला नाही. नमस्काराच्या भावना वेगळ्या आहे. आणि तिसरा प्रकार आहे जो आपल्या पुढे येणाऱ्या माणसाला श्रेष्ठ समजतो आणि श्रेष्ठ समजून त्यांना नमस्कार करतो. या नमस्कार करण्यामध्ये अतिश्रेष्ठत्वाची मर्यादा म्हणजे विनंती करून. करोने विनवणी पायी ठेवितो माथा, परिसावे विनंती माझी पंढरीनाथा. जसं भगवंताला नमस्कार करत असताना तुकोबारा म्हणतात, देवा तुमची विनंती करतो. विनंती करण्यामध्ये चित्त एकाग्र बनणं आणि अंतःकरणातल्या नम्रतेचा परमोत्कर्ष साधनं हे विनंती करण्यामुळे साधल्यामुळे महाराज म्हणतात, विनवणी तुका वंदितो चरण. संत सज्जन हो, विनंती करतो, तुमच्या चरणाला वंदन करतो. लेखा रजरेण चरणीचा. मी तुमच्या चरणाचा एक रज आहे, कण आहे, असं तुम्ही मला मोजा. लेखा म्हणजे मोजा. संत एवढं विश्वाचं मापन करतात, मूल्यमापन करतात. भगवंताला मोजतात महाराज. ज्यांच्याकडे अशी ताकद आहे, जो कुठल्याही मापात येत नाही, त्याला मापात आणण्याची ताकद संतांच्याकडे आहे. आणि ते मापात आणत असताना भक्तीच्या मापानं आम्ही मोजतो म्हणतात. मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप, म्हणून माप भक्ती केली. भक्तीची मापे मोजितो अनंत, इतराने तत्वता न मोजले. बाकीच्यानं तो मोजला जात नाही, पण आम्ही मात्र त्याला मोजतो. गंमत अशी आहे, काही काही माणसं अशी असतात की त्यांना मोजण्याची कला असते. फार जुना दृष्टांत वाचलेला आहे. एका राजाने दुसऱ्या राजाकडे त्याच्या बुद्धीचं कौशल्य पाहण्याकरता एक हत्ती पाठवला आणि सांगितलं, या हत्तीचं वजन किती आहे तेवढं नेमकं तुम्ही सांगा. आता अलीकडच्या काळातले जे मोठे मोठे वजनदार काटे ज्याला म्हणतात धर्मकाटा, 50-50 टनाचे धर्मकाटे. पूर्वीच्या काळात तेवढे प्रगत काळ नव्हता. मग कसं वजन करणार? राजा बुद्धिमान. मोठा तलाव होता आणि तलावामध्ये हत्ती उभं राहील एवढी अशा प्रकारची नाव बनवली. त्या नावेमध्ये हत्तीला चढवलं गेलं आणि चढवून ती नाव पाण्यात सोडली. सोडल्यानंतर अगोदर मोकळी नाव, तिची पाण्याची रेषा, आणि हत्तीमध्ये घातल्यानंतर ती नाव खाली दबली, तिची पाण्याची रेषा. दोन्हीचं खुणा केल्या, ज्याला मार्किंग म्हणतात, त्या दोन्हीच्या मार्किंग केल्या. आणि पुन्हा हत्ती उतरवला. उतरवल्यानंतर त्याच्यात अशी वजनं टाकली. हत्ती असताना जितकी नाव बुडली तितके वजन टाकले आणि सांगितलं, या हत्तीचं वजन इतकं इतकं आहे. ज्यांना वजन करण्याची, माप करण्याची योग्यता आहे, ते वेगळ्या वेगळ्या प्रयोगाने माप करत असतात. ज्या महात्म्याने आपल्या हृदयामध्ये प्रत्यक्षात परमात्म्याला कोंडलंय, त्यांना संपूर्ण, ज्यांना देवाचं माप करता येतं त्यांना जगाचं माप करता येणार नाही, आणि ज्यांना जगाचं माप करता येतं त्यांना संतांचं माप करता येणार नाही. महाराज म्हणतात अत्यंत नम्रतेनं, मला माफ करा, माझं माप असं करा. रजरेण चरणीचा. तुमच्या चरणाचा एक कण आहे आणि तो चरणाचा कण आपल्या चरणापासून जाऊ देऊ नका. तुमचं दास्यत्व माझ्या जीवनामध्ये घडावं, हीच अंतःकरणातली भावना आहे.
कुठल्याही प्रकारचं महत्त्व मला प्राप्त होऊ नये अशा नम्रतेतून संतांच्या दास्यत्वातून आपल्या जीवनाची पूर्णता करणारे जगद्गुरु तुकोबाराय या छोट्याशा अभंगामध्ये संत सज्जनांना प्रार्थना करतात. ज्या संत सज्जनांना प्रार्थना करतात त्या संत सज्जनाचे प्रातिनिधिकत्वाने आणि स्वरूप असणारे वारकरी संप्रदायातले विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय यांच्याकडे प्रार्थना करण्याकरता, आपली प्रार्थना रुजू होण्याकरता आपण देखील त्यांच्या नामाचं चिंतन करण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. लेखा रजरेन चरणीचा कळाविजी माझी आवडी हे संता. महाराजांचं हे विनम्र अशा प्रकारचं मागणं आपण वेळेच्या आत या मागण्यावरचं चिंतन समर्पित करत आहोत. आम्हाला दास्यत्वात पदरात घ्यावं एवढीच प्रार्थना करून माझं चिंतन संपलं एवढं जाहीर करतो. झाले समाधान तुमचे घरी आता उठावे मनाले आता उठावे मनाले सामने भोग केला आता उठावे मनाले तरुणी आरती आज पुरवे प्रेम सप्रेमारती धन्य धन्य मारा प्रभारी मामा मने केशवासी धन्य धन्य आरती ज्ञानराजा
तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सत्यानंद अवकाश रामा तुकारामा सागर सागरात पार स्वामी अवंगर केले तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सत्यानंद अवकाश रामा तुकारामा तुम्ही श्री नमस्कार स्वामी सद्गुरु रामा सत्यानंद अवकाश रामा तुकारामा अकल बाईस वावे त्या माझ्या माझ्या भाऊवासी नामामणी त्या कल्याण जाण मागणी ते आहे देशी आहे पांडुरंगा या संता आता म्हणे आता तू